धुळे शहरातील काही आदिवासी बांधवांनी शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावं यासाठी धुळे महानगरपालिकेकडे अर्ज आणि संपूर्ण प्रस्ताव सादर केला होता। धुळे महानगरपालिकेतील उपअभियंता बांधकाम विभाग यांनी सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी आदिवासी प्रकल्प विभागाकडे वर्ग केला। मात्र आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने काही लोकांची घरांची पाहणी केली, मात्र काही ठिकाणी पाहणी न करता ते निघून गेले। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या आदिवासी आघाडीने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी पत्रव्यवहार केला। त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश देऊनही पात्र लाभार्थ्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी अधिकारी गेलेच नाही। यामुळे संतप्त आदिवासी संघटनांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। येणाऱ्या काळात जर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मी अशोकभाई धुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य उपाध्यक्ष, आदिवासी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी आहे, शबरी घरकुल योजना संदर्भात गेल्या 7-8 महिन्यापासून या आदिवासी बांधवांनी, शहरातील आदिवासी बांधवांनी फॉर्म महानगरपालिकेत जमा केलेत। महानगरपालिकेने संबंधित विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग धुळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला, पण त्यांनी ते घरकुल योजनासाठी टाळाटाळ करतायत। कारण निधी आल्यावर सुद्धा या लोकांना वंचित ठेवतायत। आज बोटावर मोजकेच लोकांना घरकुल योजना दिली जात आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सांगतात की 2022 पासून सर्व लोकांना, जो गरीब असेल, दुबळा असेल, त्यांना घरकुल योजना देण्याचे काम सुरू केले। परंतु इथले शासन प्रशासन अधिकारी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही, आदिवासी मंत्रींचं ऐकत नाही, भारताचे पंतप्रधानांचे ऐकत नाही। म्हणजे नेमकं काय करायचं, आम्ही कोणाकडे न्याय मागायचं? आज या ठिकाणी दडपशाहीपणे काम चालू आहे। आदिवासींना घरकुल योजनापासून वंचित ठेवतायत। शासनाच्या ज्या योजना आहेत केवळ कागदपत्री आहेत, TV चॅनलवर चांगल्या दिसतात, वर्तमानपत्रावर चांगल्या दिसतात, परंतु खरोखर या योजना या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचतात का? यांनी केंद्रीय सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण असा अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदेश देतात, आदिवासी मंत्री आदेश देतात, भारताचे पंतप्रधान आदेश देतात, परंतु त्यांच्या आदेशाला अधिकारीच मानत नाही। याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना गरीब आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, घरकुल योजनाचा लाभ मिळाला पाहिजे। पावसाळ्यामध्ये यांना कोणी भाड्याच्या घरामध्ये राहतं, कोणाच्या घराला पांदळ नाही, कोणाचे घर जेमतेम आहेत। त्या पावसाळ्यामध्ये पडझड चालू होते, पावसाचा इचू काटा जे असेल ते सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतं। नदीला पूर येतं। काही लोक चितोडचे आहेत, काही जमनागिरी परिसरातले आहेत, काही शनीनगर परिसरातले आहेत, काही मोहाडी भागातले आहेत, काही पाशीपूल परिसरातले आहेत। त्या भागामध्ये नालाला पूर येतो। NTV न्यूज मराठी, धुळे।